माझं शुद्धीवर आलं. एवढी वर्षाची व्रत वैकल्य सगळं. ए कुठं निघालीस? कुठं म्हणजे? माझ्या भावाला भेटायला. मी हिथं उभी असताना तुझी आज जाण्याची हिम्मत कशी झाली? पहिला हक्क माझा आहे. भावा बहिणीला भेटायला कुणाच्याही अधिकाराची हक्काची परवानगीची गरज नसते. पैसा टमला भेटायला माझ्या परवानगीची गरज लागती. मी त्याची बहीण आहे कमू. मी त्याला इतकी वर्ष सांभाळले. आमचं रक्ताचं नातं आहे. 7 जन्माचं नातं आहे आमचं. त्यासाठी लग्न व्हावं लागतं. लग्नाची बाईक. मम्मी हो काय करताय? दिसत नाही बाई. कायमचा खेळ संपवती हिचा. मम्मी जाऊन देत ना. मी माफी मागतो हवं तर. लई सोडून दिलं हिला. बोलायला काय दिलं? जास्तच बोलायला लागली बाई ही. मम्मी तिचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. मी माफी मागतो. आजचा दिवस पण चांगला आहे आणि आजच्या दिवशी असं वाईट काय होणं बरं नाही ना. ए चल तुझ्या रूम मध्ये जा. तुझं थोबाड सुद्धा बघायचं नाही. त्याचा काय उपयोग आहे? भाईनं उठल्यानंतर आधी मलाच ओळखले एवढं लक्षात ठेव. चल जा जा. अरे मोठी हक्क सांगते. शिवा हा हा आपला भाई शुद्धीवर आला. हा भाई. ए शिवा जा बाबा पेढे घेऊन ये बाबा. हा समद्यांना पेढे वाटायचे कळलं का? एक माणूस सुद्धा आपल्यातला चुकला नाही पाहिजे. हा आणि ऐक घर म्हणू नकोस हॉस्पिटल म्हणू नकोस. सगळ्याकडे जबराट लाइटिंग झाली पाहिजे. नुसते दिवे फटाके आतिषबाजी समजा झालं पाहिजे. भाई शुद्धीवर आलाय शिवा. हा मम्मी मी काय म्हणतो मम्मी मी ते सगळं करतो पण पोलिसांना जर हे कळलं की भाई शुद्धीवर आलाय तर काही चल आपल्याला काय फरक पडत नाही. आपला भाई जेव्हा कोमात गेला तेव्हा किती लोकांनी तोंडवर काढली होती बघितलंस ना. असे साले पाठ दाखवणारे नवीन धंदे उघडून बसले. आता समद्यांची बोलती बंद होणार कारण माझं भाई शुद्धीवर आलंय. अगदी बरोबर बरोबर मम्मी. हा मम्मी पण आपण सुरुवात कोणापासून करायची? सुरुवात विचार करायला लागतो का? सुरुवात तिथूनच जिथं बाईनं समजा अर्धवट ठेवलं होतं तिथून. हनुमंत लोखंड. ही बार मध्ये नाचणारी मला सांगते मी माझ्या भावाशी बोलू शकत नाही. नुसतं मंगळसूत्र घालून फिरते मिरवते. लग्नाची बायको नाही मला माहिती आहे आणि ही मला शिकवते अक्कल. मला सांगते भेटायचं नाही माझ्या भावाशी बोलायचं नाही. अगं डोक्यात राग घालून काय होणार आहे? का नको डोक्यात राग घालून घेऊ नको. हा ही बाहेरून आलेली बाई आहे. इतकी वर्ष हिनं माझ्यावर सत्ता गाजवली. मी सहन केलं पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झालाय बरं का. आता मी माघार घेणार नाही म्हणजे नाही. नाही नाही भाईला हिच्यावर बंदूक रोखायला लावली ना तर नावाची कथा नाही मारली पदराला काठ. हे बघ बऱ्याच वर्षानंतर घरात एक चांगली गोष्ट घडली त्यात तो सुद्धा असं काही करू नकोस. शरद राव तुम्हाला कळत कसं नाहीये? अहो कळत कसं नाहीये तुम्हाला? भाई उठलाय. भाई जागा झालाय. ते आपल्या पथ्यावर पडलं पाहिजे. आपला फायदा झाला पाहिजे. तुम्हाला कळत कसं नाहीये? कला अगं प्रत्येक वेळी स्वतःचा स्वार्थ बघू नकोस. फायदा बघू नकोस. झालं गेलं सगळं विसरून जा. अगं घरातले सगळे आपलेच आहेत. घरातले सगळे एकमेकांना मारून मेले तरी चालतील पण या घरावर मला माझी सत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे. सौरभ आपल्या मेहनतीला फायनली यश मिळालं. हो ना. मी खूप खुश आहे आज. मी पण. कस्तुरी आज मला मी डॉक्टर झाल्याचं सार्थक झालं असं वाटतंय.
तुला माहितीये, मी ह्याच कारणासाठी डॉक्टर होणार होतो, म्हणजे मला माझ्या बाबांना कोमातून बाहेर काढता येईल आणि एक दिवस मी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं बघेन. आणि ते तू करून दाखवलंस. येस आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. कस्तुरी, पण ह्यात मला तुझी पण खूप मदत झाली आहे. तू जर माझ्यासोबत नसतीस तर हे शक्यच झालं नसतं. मला आता फक्त एकच टेन्शन, बाबा उठल्यावर कसे वागतात. त्याचं टेन्शन घेऊ नकोस, आहोत ना आपण. सगळं आठवतंय मला. बाबा, नक्की काय आठवतंय बाबा? मला सगळं आठवतंय. बाबा काय 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 म्हणायचंय तुम्हाला? शत्रू, आपले नातेवाईक, आपलं कोण, दुश्मन कोण, सगळं आठवतंय. मला जाब विचारायचं त्या सगळ्यांना. बदला घ्यायचंय. सगळ्या जगाला दाखवून द्यायचंय मी कोण आहे ते. इतक्या वर्षात अंडरवर्ल्ड विसरले असतील ना मला, पोलीस सुद्धा विसरले असतील. बाबा नका ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू. कारण मला सगळ्यांना आठवण करून द्यायची आहे. या बाई साटम कोण आहेत ते. बाबा एक विचारू का तुम्हाला? तुमच्यावर जो हल्ला झाला 15 वर्षांपूर्वी, तो कोणी केला होता हे आठवतंय तुम्हाला? त्याला कसा विसरेन मी. हवालदार हनुमंत आबाजी लोखंडे. सगळं आठवते. त्याच्या घरचा पत्ता, चाळीचं नाव, त्याचा चेहरा, सगळं आठवतंय. बाबा आराम करा. शिवा! बाबा तुम्ही शांत व्हा. बाबा तुम्ही प्लीज आराम करा, आता नका उठू. बाबा प्लीज. शिवा! मम्मी भाईने मला आवाज दिला. भाईला मी अजून लक्षात आहे. मम्मी भाई खरंय शिवा. अरे मग जा ना बाबा, वाट कोणाची पाहतो. भाईला काहीतरी हवं असेल बघ ना बाबा. जा. शिवा 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 शिवा, मी तुझ्या पाया पडते, पण मला बाईला सगळ्यात आधी भेटायचंय. पण भाईनी फक्त मलाच बोलवलंय. पण मला एकदा भेटायचंय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का कला? कबू तुला भावा बहिणीचं प्रेम नाही समजणार. मला भेटायचंय एकदा भाईला. पण भाईला असं कोणीही भेटलेलं चालत नाही. माहित नाही का तुम्हाला? हा, त्यांना कळलं की असं केलं मी तर मला रागवतील ना ते. सगळा राग सगळा ओरडा मी खायला तयार आहे शिवा, पण मला भाईला एकदा भेटायचं. बाबा ऐका ना प्लीज. बाबा काय रे? बाबा तुम्ही आराम करा ना प्लीज. हे शिवा पकड. काय वेळ लागतो का रे? नाही भाई माफ करा. मी येतच होतो भाई. शिवादादा बसव बाबा. हळू. हे हळू आण रे. या हळू आण बाबा. भाई ए हात दे. भाई हळू रे. भाई
स्वतःच्या पायावर उभा राहिला भाई. तुला माहित नाही मला किती आनंद झालाय. या बाईने मला घरातून हाकलून दिलं भाई. तरी सुद्धा तू कोमात गेला हे कळल्यानंतर तू स्वतःच्या पायावर उभा राहावास म्हणून मी खूप उपास तापास केलेत भाई. खूप उपास तापास केले भाई. मी खूप त्याग केलाय तुझ्यासाठी भाई. मी तुझी बहीण, तुला मी आठवते ना रे, आपण एकत्र लहानाचे मोठे झालो भाई. भाई तू गेल्यानंतर या घरात माझा खूप छळ झाला, खूप. तरी सुद्धा मी तू स्वतःच्या पायावर उभं राहावं म्हणून प्रार्थना केली भाई. आता तुझी भाऊबीज सिद्ध करण्याची वेळ आहे आता. हा करशील ना भाई? करशील ना? करशील ना भाई? भाई तुला तुझी भाऊबीज सिद्ध करावी लागेल भाई. मी तुझ्यासाठी भरपूर त्याग केलाय भाई. मी खूप हाल काढलेत आणि मी असं ठरवलं की नाही, माझा भाई स्वतःच्या पायावर उभा राहिलाच पाहिजे आणि माझी काहीतरी पुण्याई असणार, मी काहीतरी चांगलं केलं असणार भाई. माझ्या पुण्याईचं फळ म्हणून तू उभा राहिलाय भाई. तू माझ्यासाठी खूप काही केलंस बोललीस ना, पण या भाई साटमला कोणाचे उपकार ठेवायला आवडत नाही. मला आता कोणी काही सांगायची, आठवण करून द्यायची गरज नाही. कळलं का? मला आता काहीतरी खायचंय, भूक लागलीये. तू सांगशील ते. तू फक्त सांग मला तुला काय हवंय, मी बनवून आणते. तुला काय बनवता येईल ते बनव. आणि हो, मी आत गेल्यावर मला फक्त 2च जण भेटायला येणार. बाबा कोण 2 जण? शिवा आणि कला. कला, मला काहीतरी खायला घेऊन ये. चल रे शिवा. सांगितलेलं कळत नाही का? आता फक्त माझं चालणार. मी सांगेन तेच होणार. आता कुणाचा आवाज नकोय मला इथं. कळलं का? चल रे. भाई ऐकलं ग बाई. चला काहीतरी खायला बनवायचंय. भाईनं फक्त माझ्याच हातचं खायचं असं म्हटलंय. भाई, माझा भाई, माझा भाई. भाई इतक्या वेळ लागतो का रे? भाई तोड पाय तोड. भाई 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 शिवा. भाई तुला बरा झालेला बघून मला किती आनंद झालाय ना, हे सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीये भाई.
बाई तू बरा व्हावा म्हणून या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो. लई आनंद झाला बाई. आजपासून हा शिवा परत भाईचा बॉडीगार्ड झाला. अरे माझे पाय सोडशील तेव्हा बॉडीगार्ड होशील ना. सोड पाय. हा. बाई आता ना कुणाला तुला हात सुद्धा लावू देणार नाही मी बघ. हा? शिवाची जबाबदारी बाई. मी बोलू का? बोल बोल आता बोल. भाई तू बरावा म्हणून मी रोज साईबाबाकडे प्रार्थना करायचो. भाई तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काही अर्थच नव्हता. कशाला जगत होतो, कोणासाठी जगत होतो काहीच कळत नव्हतं भाई मला. भाई पण आता तू बरा झालाय ना, छान झालं. जर तुला काही झालं असतं ना तर मी देवाला सुद्धा नसतं सोडलं. तुझं झालं असेल बोलून तर शांत बसशील का आता? भाई एक शेवटचा प्रश्न विचारू का? विचार. भाई तू पहिल्यासारखाच आहे की बदललाय? इकडे काय वाटलं? बदललंय? नाही नाही भाई, नाही भाई. भाई आता तुम्ही नुसतं इथे बसून राहायचं घरात आणि नुसती ऑर्डर द्यायची. सगळं मी करणार. हा भाई भाई आता मी तुला काही सुद्धा होऊ देणार नाही भाई. शिवा. हा कला कुठे? कला बाहेर आहे भाई. मम्मी तू बाबांचं म्हणणं एवढं मनावर घेऊ नकोस प्लीज. मी सांगतोय तुला. मम्मी खरंच तुम्ही नका काळजी करू. बाबा बोलतील तुमच्याशी नक्की. आणि नाहीच बोलला तर? का ग कमू, काय उपयोग झाला एवढं करून? शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचं नातं. बाईनं मलाच खायला आणायला सांगितलंय. आत्या तू एक शब्दही बोलू नकोस. का बोलू नको रे? यालाच भावा बहिणीचं प्रेम असं म्हणतात. कमू, तुमचं प्रेम प्रेम नव्हतंच. अगो बाई घाबरले ना मी. कमून माझ्याकडे बघितलं. कमू आता तुझी हवा गेली असं समज. भाई शुद्धीवर आलाय आणि तुला शांत करायला तेवढं पुरेसे. आता तुला दाखवते घरावर राज्य कसं करतात ते. चला आता खायला घेऊन जाते, नाही तर भाई रागवेल. तोपर्यंत जरा जेवणाचं बघ कमू. हा चला, माझ्या भाईनं मला खायला घेऊन यायला सांगितलंय, त्याला देऊन येते. मम्मी तुम्ही नका त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ. सगळ्यात वाईट एका गोष्टीचं वाटतं, माझं भाई माझ्याशी बोललंच नाही. मम्मी ओळखतील ग, मी आहे ना. हे बघ ते आत्ता जस्ट शुद्धीवर आलेत. त्यांचा पण नीट व्यवस्थित चेकअप केला ना सगळं व्यवस्थित होईल. तू थांब. माझा भाई मला ओळखत नाही.